आणि आज ती घटक आहे आपल्या इथे. आणि तिसरा याच्यामधला जो टप्पा आहे ना तो आहे अधिकारी वर्गाचा, नोकरी करणाऱ्या वर्गाचा या सगळ्यांमध्ये. आणि काही काही पोस्ट तशा आहे, काही काही नोकऱ्या तशा आहे की त्या तुम्हाला तिकडे घेऊनच जातात. हे तर मग पटवारी होते पांडेबा, गावातला तहसीलदार तसं घ्या ना, संपूर्ण गाव ताब्यात. साहेब प्रत्येकाचं काम, प्रत्येक माणसाचं काम पडणार. मग गावातले लोक हुशार झाले आहेत आता, काम कसं काढून घ्यायचं. पैसे नाही तर म्हणजे साहेब चाला ना आता संध्याकाळचं जेवण धाब्यावर. या धाब्यावर जाण्याच्या प्रसंगापासून या माणसाने लिहिलंय, पहिला प्रसंग मला धाब्यावर घेऊन गेले तेव्हापासून दारूची चटक. मग पहिली बिअरची होती पण ती काही चढत नव्हती. मग किट पाहण्यासाठी मग पुन्हा इकडे आले, मोठे ब्रँडी वगैरे ह्या विस्की आल्या, ते कमरत नाही, पैसा कमी पडला. मग एकदम देशी दुकान आले. पहा कसं कशी असा प्रोग्रेस होतो. हे आहे फर्स्ट इयर पासून फायनल पर्यंत जाण्याचे ते आहे बरे स्टेप आहे ह्या फायनलला जाण्याच्या. ह्या सगळ्या अनुभवल्या या माणसानं, एवढा त्रास, एवढं सगळं पाहिलं. आणि या काळात त्या माणसाला जे काही एका चांगल्या आदर्श कुटुंबाच्या संस्कारात वाढलेला, आदर्श अशा शिक्षण संस्थेमध्ये केलेला, चांगले शिक्षक लाभलेला, तरी सुद्धा मित्रत्वामुळं कसं अधपतत आयुष्य झालं की या माणसाला रस्त्यावरून कुठून कुठून उचलून आणलं भावानं, त्यांच्या पत्नीनं आणि त्यांच्या मुलींनी सुद्धा. वानखेडे सरांच्या मुली माझ्या विद्यार्थीने, त्यांनी सुद्धा यांना कितीतरी वेळेस उचलून आणलेलं आहे ॲटोमध्ये टाकून. आणि एवढं सगळं, आणि समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा गेली दारूपायी, पण फिकीर नाही, काहीच करायचं नाही. इतका. आणि एवढी वेळ आली की 10-10 रुपये ते कोणाला मागायला लागले दारूसाठी की मला 10 रुपये द्या, नाही तुम्ही कसतरी होईल मला.